नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी 9वी 10वी वर्गांची इंग्रजी ग्रामर आपण घेत आहोत. आपण नवीन असाल किंवा यापूर्वीची व्हिडिओ आपण बघितले नसाल तर चॅनलला व्हिजिट करा आणि व्हिडिओ पाहून घ्या. इंग्रजी व्याकरण समजून घेण्यासाठी एकानंतर एक श्रृंखलेत म्हणजे चेन मध्ये लेक्चर पाहिल्यास त्याचा फायदा आपल्याला होतो. तर आज चला जाऊया. काळावर आधारित काही प्रश्न यापूर्वी आपण पाहिले आणि अजून काय काळावर आधारित प्रश्न आहेत त्याचा आपल्याला या तासिकेमध्ये चर्चा करायची आहे. तर आजचा टॉपिक आहे फ्रेम WH क्वेश्चन. फ्रेम FRAM फ्रेम WH H question. So this is the title of the topic. This is the title of the topic. याच्यावर आपण फोकस करू. We have to focus on this point. We have to focus on this point. So first question stands before us. What is meant by WH and H? So that is very important, isn't it? WH and H. Each and every question of WH, each and every question begin with WH and H. You understand? Each and every question of English language is begin with WH or H. है ना? So this WH and H, we are to make this question according to the given sentence, given form of verb. वाक्यामध्ये दिलेल्या क्रियापदाच्या काळाप्रमाणे आपल्याला WH किंवा H ची रचना तयार करायची आहे. आता प्रश्न परीक्षेमध्ये दोन प्रकारचे चार विचारले जातात. एक व्हॉट पासून प्रश्न तयार करा, व्हेन पासून प्रश्न तयार करा, हाऊ ओल्ड पासून प्रश्न तयार करा, व्हेन पासून प्रश्न तयार करा, व्हाय पासून प्रश्न तयार करा. है ना? मेक ओनली 2 WH क्वेश्चन, है ना, विथ द हेल्प ऑफ व्हाय अँड व्हॉट. हा एक प्रश्न आहे. तुम्हाला त्याच्यावर 2 मार्क विचारले जातात की व्हॉट, असे अनेक प्रश्न आहेत. पण त्याचे नाव टाकून देतोय आणि नाव टाकून दिल्यानंतर तुम्हाला प्रश्न तो तयार करायचा असतो. हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार असा आहे, द सेंटेन्स विल बी गिवन and below of the sentence, है ना, below of the sentence in which, है ना, below of the sentence underlined, है ना, below of the sentence there is underlined to the word on which we have to make the question. म्हणजे एक वाक्य दिलं जातंय आणि त्या वाक्यातील काही विशिष्ट भाग, टिपिकल पार्ट ऑफ सेंटेन्स इज अंडरलाइंड. विशिष्ट प्रकारच्या भागाला अधोरेखित केलं जातं आणि त्या भागावर तुम्हाला प्रश्न त्या भागाला विचारावयास सांगितला जातो. कळलं सर्वांना? अंडरलाईन केलेल्या भागाला अनुसरून आपल्याला प्रश्न तयार करायचा असतो, कारण त्या भागाला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. वी आर टू आस्क द क्वेश्चन टू द अंडरलाइन्ड पार्ट ऑफ वर्ड्स. त्या काही शब्दांच्या भागाला अधोरेखित केलं असतं आणि म्हणून त्या भागाला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. त्या भागाला आपल्याला काय करायचं आहे? प्रश्न विचारायचा आहे. तर ही रचना आपण काळामध्ये पाहिली. बघा, काळ शिकत असताना आपण तीन प्रकारचे वाक्य पाहिले. व्हाई लर्निंग टेन्स आय हॅव डील विथ 3 kinds of tenses. नंबर 1 स्टेटमेंट, नंबर 2 नेगेटिव्ह, नंबर 3 इंट्रॅगेटिव्ह. Here we use interrogative form. आता इथं आपला प्रश्नार्थक वाक्याचा उपयोग ह्या ठिकाणी करायचा आहे. म्हणून मी काळ शिकत असताना 3 प्रकारचे वाक्य तुमच्या समोर मी घेतलेले होते. आता तुम्हाला ते आठवेल, है ना? तर क्वेश्चन फॉर्म आता आपला तयार करायचा आहे. क्वेश्चन फॉर्म, फ्रेम WH क्वेश्चन, है ना? आता WH क्वेश्चन तयार करत असताना असे किती WH शब्द आहेत. त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन, रिलेटिव्ह प्रोनाउन, संबंधदर्शक प्रश्नार्थक सर्वनामे,
प्रश्नार्थक सर्वनामे असे दोन त्याला नाव आहेत. WH ला कोणकोणते? इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन प्रश्नार्थक सर्वनाम अँड रिलेटिव्ह प्रोनाउन संबंधदर्शक सर्वनाम. दोन वाक्यातला संबंध ते दर्शवतंय. आता मी त्याच्यासमोर तुम्हाला मी यादी देतो. काय? आय गिव्ह द लिस्ट ऑफ द ऑल WH क्वेश्चन्स. All WH questions from which we make the WH question. Now, list of WH. List of WH oblique H. पहा. आता सरळ लिहून देतो मी तुम्हाला हे. I dictate you. And after dictating, how is it used in the sentence? त्याचा वाक्यात कसा उपयोग करायचा, प्रश्नात कसा उपयोग करायचा आपण नंतर पाहू. पण अगोदर तुमच्या समोर यादी असली पाहिजे आणि त्या प्रश्नाला अनुसरून उत्तर तुम्हाला काय ते प्रश्न कसा तयार करायचा एक टॅक्ट सांगतो मी. टॅक्ट किंवा ट्रिक्स सांगतो. ती ट्रिक्स मात्र लक्षात ठेवायची है ना. व्याकरण शिकत असताना विविध प्रकारच्या वाक्यरचना पण शिकायचे असतात. काही ट्रिकच्या माध्यमातून शिकायचे असतात तर काही नियमाच्या माध्यमातून शिकायचे असतात. तर काही ट्रिक सांगतो या ठिकाणी बघा. नंबर 1 आहे व्हेर. व्हेर म्हणजे कोठे. व्हेर म्हणजे कोठे. आता कोठे म्हणजे काय सांगतो हे? ठिकाण सांगतं. ठिकाण. व्हेरचा प्रश्न काय सांगतो? ठिकाण सांगतं. ठिकाण म्हणजे कोणकोणते आले मग? घर आलं, शाळा आली, जंगल आलं, खोली आली, कॉलेज आलं, रोड आलं है ना, हॉल आलं, सिनेमा थिएटर आलं, मार्केट बाजार आला, शहर आलं, खेडेगाव आलं वगैरे वगैरे. ठिकाण कुठलंही ठिकाण की डबल्याचा डोळे झाकून लक्षात ठेवायचं की व्हेरचा प्रश्न हे ठिकाण दर्शवत आहे की नाही है ना. द व्हेर इंडिकेट्स द प्लेस. काय म्हणतो मी? द व्हेर indicates the place. Where? In the house. Where? In the room. Where? In the college. Where? In the jungle. Where? On the road. Where? In the cinema theater. Where? In the hall. Where? On the upstairs. Where? Under the ground. So etc. This is the tricks. This is the tricks. In short, we say that the word WH indicates the place, such as I just indicated. आताच तुमच्या समोर नाव घेतले आहे तर ते म्हणजे तुमचं वाक्यातलं उत्तर आहे. एक वाक्य दिलं जात आहे आणि त्या वाक्यामध्ये एक ठिकाण असतंय आणि त्या ठिकाणाला अंडरलाईन करतंय आणि म्हणतंय काय म्हणतंय? मेक WH क्वेश्चन टू द अंडरलाइन्ड पार्ट किंवा वर्ड ॲज ए आन्सर है ना. बघा पुन्हा एकदा बघा. फ्रेम WH क्वेश्चन टू रिसीव द आन्सर किंवा टू गेट द आन्सर टू द अंडरलाइन्ड पार्ट ॲज ए आन्सर. किती लांब मोठी सूचना आहे. काय म्हणणार काय गरज नाही. फ्रेम WH क्वेश्चन म्हणणार कळते ना. ओके. भले मोठी सूचना काय करतात आपल्याला सूचना किती वाचू शकतात पण सूचना जरी लांब असल्या तर उत्तर मात्र छोटं आहे. आता आपण पाहतो जनरल उदाहरण घ्यायचं झालं. रेलगाडीला 25-25 डबे असतात, 30 डबे असतात. फक्त ब्रेक लावला की संपूर्ण गाडी थांबते. प्रत्येक डब्यात उभा करा किंवा चेन दाबा असं म्हणण्याची गरज नाही. तसं आपली सूचना भरी लांब मोठी असते तरी काय घाबरून जायची गरज नाही. काय गरज आहे? कशाची गरज आहे? आपल्या ठिकाणी फक्त काय दर्शवतंय? ठिकाण दर्शवतंय. ठिकाणाला अंडरलाईन केलं आहे आणि म्हणून आपण 12 काळ शिकत असताना इंट्रोगेटिव्हची रचना आपण शिकली आहे. ते डोळ्यासमोर आणायची. काय करायची? डोळ्यासमोर आणायची आणि डोळ्यासमोर आणल्याच्या नंतर वाक्य तयार करायचे, प्रश्न तयार करायचे, शेवटी क्वेश्चन टॅग द्यायचा. संपलं. आता पहा, आता प्रत्यक्ष आपण जाऊया पण त्यापूर्वी तुम्हाला मी इथे काय करतो आता काय करतो? फॉर्म देतो. फॉर्म है ना. कशाचं फॉर्म? कशाचं फॉर्म? व्हेरचं इंट्रोगेटिव्हचं. बघा WH शब्द. WH म्हणजे कुठलाही WH पासून तयार होणारा प्रश्न. WH यादी देणार आहे तुम्हाला थोडक्यामध्ये. WH प्लस
HV. एच म्हणजे कुठल्या कोणत्याही प्रकारचं सहाय्यकारी क्रियापद, हेल्पिंग व्हर्ब, कोणत्याही काळातलं, कुठल्या काळातलं असो ते, मग ते टू बीचा असो, टू हॅवचा असो, टू डूचा असो, तो HV. त्याच्यानंतर प्लस सब्जेक्ट, वाक्य जो करता आहे तो करता आपण बघितलं आहे काळामधील इंटरग्रेट वाक्य तयार करताना HV प्लस S प्लस V1 डॅश 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 डॅश. आता ह्याच्या पुढे काय राहील? उत्तर राहील. या ठिकाणी कधी व्ही असतं कधी नसतं, असेल तर लिहायचं, नसेल तर लिहायची गरज नाही. उत्तराचा शब्द या ठिकाणी येईल, है ना. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो म्हणजे चटकन तुमच्या लक्षात येईल. आता आपण काय केलं या ठिकाणी फॉर्म तुमच्या समोर मी दिलेला आहे. आय हॅव गिवन द फॉर्म ऑफ WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाइन पार्ट एज आन्सर. पहिला शब्द आपला आहे, पहिला इंटरगेटिव्ह वर्ड्स आहे व्हेअर. आता उदाहरण घेऊ ह्याच्यावर, है ना. बघा, शंकर, SHENKAR, शंकर lived in a forest, FOREST. शंकर lived in a forest. शंकर जंगलात राहत असे. शंकर जंगलात राहत असे, है ना. आता मी काय केलं आहे? इन द फॉरेस्टला अंडरलाईन केलेला आहे. आता ह्याचा विचार तुम्ही करायचा नाही. जर काय करायचं नाही, विचार करायचा नाही. मग सूचना कशी आहे? फ्रेम WH क्वेश्चन लिहितो म्हणतात, तो सूचना लिहितो. फ्रेम FRAME, फ्रेम WH क्वेश्चन टू गेट underlined word as a answer. किती मोठी सूचना झाली बघा आता. हा, फ्रेम WH क्वेश्चन टू गेट अंडरलाइन्ड वर्ड अंडरलाइन्ड वर्ड as a answer. एवढी सूचना आहे, है ना. सूचना आता तुम्हाला सांगितलं, वेगवेगळे उदाहरण सांगितलं मी. किती मोठे वेगळे असते, फक्त ब्रेक न चटकून थांबू शकते. तसं या ठिकाणी कशाला अंडरलाईन केलं आहे? तर फॉरेस्टला. तर इथं प्रश्न काय बसेल? चटकून तुम्हाला कळलं पाहिजे. प्रश्न इथं व्हेरचा बसेल. असं एक वाक्य दिलं जातं, प्रश्न दिला जातो आणि डब्याचा शब्द गाळला जातो. मग तिथं व्हॉट लिहायचं का, व्हेर लिहायचं का, व्हेन लिहायचं, तुम्ही ठरवायचं. हे ठिकाण आहे, ठिकाणी व्हेरचा शब्द ठिकाण दर्शवतो. चटकून व्हेरला उचलायचं, रिकाम्या जागी भरायचं. मग आता आपण प्रश्न तयार करूया. वाक्याच्या सुरुवातीला काय लिहायचं सांगा मग? WH व्हेर. आता इथं डीड आलेला आहे, ईड आलेला आहे म्हणून काय होईल? डीप. पुन्हा वाक्यातला करता काय होईल? SHENKAR, शंकर. आता लिव्ह हे निघून जाईल आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. वेर डिड शंकर लिव्ह? शंकर कोठे राहत असे? ह्याचं उत्तर तुम्हाला मिळेल इन अ फॉरेस्ट. तो जंगलात राहत असे. जमले की नाही? सांगा. बरोबर जमणार आहे ना? बरोबर आहे ना. आता असे एक नमुना तुम्हाला दिला की व्हेरचा नमुना तुम्हाला दिला आहे. असे तुम्हाला यादी देणार आहे डब्ल्यूच्या शब्दांची. आणि अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला आता तयार करून घ्यायचे आहेत की जे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत, स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. कुठल्याही परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न, बेसिक नॉलेज तर आपण म्हणतो, ते आपलं पक्का असलं पाहिजे. तरच आपण पुढचे चांगले मार्क मिळवू शकतो. तर आता यादी घ्या. दुसरा शब्द आहे तो नंबर 2, तो म्हणजे व्हेन. आता व्हेन काय करतो, काय दाखवतो? व्हेन काय दर्शवतं? वेळ दर्शवतं. अजून कालखंड. अजून काय सांगा बरं? वेळ, कालखंड, है ना. तारीख सांगतं, तारीख. अजून महिना, तो केव्हा आला? महिने कोण, तो केव्हा आला, है ना. येर, वर्षे. अजून काय सांगा? वेळ आलं, कालखंड आला, तारीख आली, महिना आला, वर्ष आलं. दिवस, तो कोणत्या दिवशी आला? व्हेन, तो केव्हा आला, कोणत्या दिवशी आला, है ना.
कोणत्या तारखेला आला, तारीख लिहिली, महिना लिहिला, वर्ष लिहिलं, दिवस लिहिलं, कालखंड लिहिला. कालखंड म्हणजे 1922, 1923, 1988, 2005, 2019, 1905 वगैरे वगैरे. कालखंड, इसवी सन है ना. तर एवढे बाबी हे व्हेन शब्द दर्शवतो. कळलं सर्वांना? काय दर्शवतं? काय दर्शवतं? व्हेन, वेळ. आता वेळ म्हणजे एक सांगतो केव्हा? 9 o'clock. CLOCK 9 o'clock. तो किती वाजता उठला? When did he get up? 9 o'clock. 9 वाजता उठला. When did he come? On Sunday. दिवस. ऑन संडे दिवस है ना. वर्ष तो केव्हा आला? इन 1998. इन 1998. तो कोणत्या तारखेला आला? 9th जानेवारी 1982 ह्या तारखेला आला. कालखंड कोणता? कालखंड कोणता? कालखंड कालखंड 12वा शतक, 14वा शतक. तर आपण कालखंड म्हणतो ह्या कालखंडापासून त्या कालखंडापर्यंत है ना. 1912 ते 1318 हा कालखंड. दिस इज द पिरियड. तर आपण काय म्हणतो? पिरियड. आता वेळ दिले तर अशा प्रकारचे वेळ, कालखंड, तारीख, महिना, वर्ष आणि दिवस एवढ्या बाबी हे व्हेनचा प्रश्न दर्शवित. एवढ्या बाबी तुमच्या वाक्यामध्ये आल्या आणि जर त्या वाक्याला अंडरलाईन केलं की समजायचं हे व्हेनचा प्रश्न ह्या ठिकाणी अपेक्षित आहे. अवघड का चूक आहे? अवघड का चूक आहे सांगा? सोपं आहे, अवघड काहीही नाही. आता त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे व्हाय. WHY. व्हाय म्हणजे कारण. काय दर्शवित? हे कारण दर्शक. कारण सांगतं. आपण काल का आला नाही? आई आजारी होती. कारण की आई आजारी होती. आपण काल का आला नाही? मला ताप आलेला होता. आपण काल का आला नाही? मुलं आजारी होती. आपण काल का आला नाही? वडील गावाला गेले. असे अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण करायचे. त्याला म्हणायचं कारण निर्माण करायची है ना. ते झालं कारण दर्शक. एखाद्या गुरुजी विचारलं बाबा तो काल का नाही शाळेमध्ये? तर तो म्हणला माझी आई खूप आजारी होती म्हणून मी येऊ शकलो नाही. कारण झालं माय मदर इज टेकन इल. दॅट्स व्हाय आय टूक हिम टू द डॉक्टर फॉर चेक. फिनिश है ना. अशा प्रकारे हे कारण दर्शक आहे की नाही. आता काही कारण दर्शक आहे आणि काही क्रियादर्शक आहे. बघा हे माझ्या ट्रिक्स आहे बरं. लक्षात ठेवा ट्रिक्स आहे. ट्रिक्स. क्रियादर्शक म्हणजे क्रियादर्शक कोणत्या? क्रियादर्शक म्हणजे कशाचा आधार आहे? क्रिया कोणता शब्द सांगतो दर्शवितो? क्रियापद. जो शब्द क्रिया दर्शवितो ते क्रियापद. बर ठीक आहे. मोहन खूप आनंदी झाला. मोहन खूप आनंदी झाला. टू हिअर द गुड न्यूज. बघा टू हिअर. HEAR. टू हिअर गुड न्यूज है ना. चांगली बातमी ऐकून तो आनंदी झाला है ना. वाय वॉज मोहन हॅपी? तो मोहन आनंदी का झाला? टू हिअर गुड न्यूज. म्हणजेच क्रियादर्शक. पहिलं कारण दर्शक, दुसरं क्रियादर्शक. हे दोनच प्रश्न व्हायचे आहेत. जर हिअर आलं समजा तो आनंद झाला, कारण झाला तर टू हिअर द गुड न्यूज. तो दुःखी का झाला? टू हिअर द सॅड न्यूज है ना. तो मुंबईकडे का निघाला? टू रिसीव हिज नेफ्यू, टू सी हिज फ्रेंड, टू सी हिज वाईफ, टू सी हिज सन्स. तो मुंबईला का निघाला? तर त्याच्या मुलाला त्याला भेटायचं होतं, कुटुंबाला भेटायचं होतं, नातेवाईला भेटायचं होतं. ही क्रियादर्शक है ना. तर असे क्रियादर्शक शब्द जर असतील तर तिथं प्रश्न कोणता बसेल? व्हायचा प्रश्न बसेल. अवघड नाही. फक्त डिक्टेशन लिहून घ्या. मी जे बोर्डावर लिहितोय ते सर्वांनी डिक्टेशन लिहून घ्यायचं. आता हूचा प्रश्न. WHO. हू म्हणजे कोण. कोण हे शब्द काय दर्शवतो? नाम दर्शवतो. नाम. नामामध्ये काय आले? आई आली है ना, वडील आले, चुलता आला, काका आला, काकी आली है ना. हु आर यू? तुम्ही कोण आहात? आय एम युअर अंकल. काकी, चुलता, मित्र, फ्रेंड
फ्रेंड मित्र, मित्र, शेजारी, दुकानदार वगैरे वगैरे, है ना, नाम दर्शवतो, है ना. हु आर यू, आपण कोण आहात असं मी विचारलंय ना. WHO, हु म्हणजे कोण. आता या हुच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना आपण काय करतो, आपण कोण आहात, हु आर यू, है ना. मग ते उत्तर देईल, मी शेजारी आहे, मी मित्र आहे, आई आहे, काका आहे, काकी आहे. तर अशा प्रकारचे हुचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात आणि एक वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्याखाली अंडरलाईन दिली जाते आणि त्या अंडरलाईनला अनुसरून तुम्हाला हुचा प्रश्न या ठिकाणी विचारावा लागतो. त्याच्यानंतर व्यवसाय सुद्धा ते सांगतं. व्यवसाय, कधी ते हुचा प्रश्न व्यवसायावर आधारित असतो. व्यवसाय कसं, हु आर यू, आपण कोण आहात. मग तो समोरचा माणूस म्हणेल, आय एम ए टीचर. हु आर यू, आपण कोण आहात, आय एम ए शॉप इन्स्पेक्टर. हु आर यू, आपण कोण आहात, आय एम अ बँकर. हु आर यू, आपण कोण आहात, आय एम इन द बँकिंग लाईन. तो अशा प्रकारचे हुचे दोन प्रश्न, एक नामदर्शक आणि एक व्यवसाय दर्शक, असे दोन्ही प्रश्नाचे नमुने ह्या हुच्या प्रश्नामध्ये विचारले जातात. त्याच्या पुढचा इंटरॉगेटिव्ह प्रोनाउन आहे ते म्हणजे हुज. WHOSE, हुज. हुज म्हणजे कोणता. हुज म्हणजे कोणाचा, कॉमा कोणाची, कॉमा कोणाचे. आता या प्रश्नाचं उत्तर काय असतं, नामदर्शक. नामदर्शक, है ना, नामदर्शक. हुज पेन, हुज पेन, रामाज पेन. हुज बुक, रामाज बुक. हुज डस्टर, सीताज डस्टर. म्हणजे षष्ठी विभक्ती. षष्ठी विभक्तीशी निगडीत. असं, है ना. हुज पेन इज धिस, है ना, हुज पेन इज धिस, हुज बुक इज धिस. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला हुज ह्याच्यामध्ये आपल्याला विचारले जातात. आणि म्हणून त्याचा पुढला प्रकार आहे आता इंटरॉगेटिव्ह प्रोनाउनचा, तो म्हणजे हुम. WHOM, हुम म्हणजे कोणाला, कोणाला, है ना. हुम म्हणजे कोणाला. कर्मविभक्ती, कर्मविभक्ती सी निगडीत. कर्मविभक्तीशी निगडीत. हुम डिड यू गिव्ह युअर पेन, तुझी पेन तू कोणाला दिलास. म्हणजेच पुढे उत्तर काय येईल, नाम. नाम विभक्ती. नाम, नाम 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 विभक्ती. हुम डिड यू गिव्ह युअर पेन, तू तुझी पेन कोणाला दिलास. टू रामा, टू गोविंदा, टू सीता, टू टीचर, है ना. तर असे हुमचे सुद्धा वाक्य तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. म्हणून हा जर नामाला अंडरलाईन केलं, समजा रामाज पेन, गोविंदाज पेन, सीताज पेन, ह्याला अनुसरून प्रश्न विचारा म्हणलं, हुज पेन इज इट, हुज बुक इज इट. म्हणजे हुम डिड यू गिव्ह युअर बुक, हुज नाही, हुम डिड यू गिव्ह युअर बुक, हुम डिड यू गिव्ह युअर पेन. तर ला प्रत्यय लावून त्याचं उत्तर तुम्हाला तयार करावं लागतं. तर अशा या ठिकाणी हुमचा प्रश्न तुम्हाला चांगल्या प्रकारे लिहिता येतो. त्याच्यानंतर आहे विच. WHICH. विच म्हणजे कोणाचा, कोणाचा, कोणाची, कोणाचे. ह्याचं उत्तर काय आहे, हे सुद्धा नामदर्शक. नामाचा बोध करून देतं, नामदर्शक, है ना, नामदर्शक. आणि पुढे निर्जीव वस्तू,
निर्जीव वस्तूशी निगडीत. निर्जीव वस्तूशी निगडीत हा प्रश्न विचारला जातो. बघा मग कसं, आता वीज म्हणजे वीजला लागून दुसरी एक निर्जीव वस्तूचा बोध होतो. विच पेन, विच बुक, विच स्कूल, विच प्लेस वगैरे वगैरे, है ना. आणि त्याचं उत्तर काय होईल मग, काय होईल, निर्जीव वस्तूशी निगडीत म्हणजे निर्जीव नाम राहील, है की नाही. विच पेन डू यू लाईक, विच बुक डू यू लाईक, विच स्कूल डू यू लाईक, है ना. विच इज द प्लेस, हे ठिकाण कोणते आहे वगैरे वगैरे. किंवा इन विच प्लेस डू यू लाईक टू लिव्ह, तुला कुठे राहायला आवडते, है ना, ठिकाण. तर अशा प्रकारे ह्या विचचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. तर अंडरलाईन केलेल्या भागाला अनुसरून तुम्हाला विचचा प्रश्न या ठिकाणी तयार करावा लागतो. दुसरा आहे हाऊ. हाऊ म्हणजे कसा, कसे, कशी, है ना. आता हे विशेषण दर्शक आहे. हाऊ आर यू, आय एम फाईन. हाऊ आर यू, आय एम फाईन, है ना. हे एक आहे. आणि दुसरं आहे क्रियादर्शक. कसं क्रियादर्शक, आपण परीक्षेमध्ये इतके गुण कसे घेतलात, है ना. हाऊ डू यू टेक द हायेस्ट मार्क इन इंग्लिश, आपण इंग्रजी विषयामध्ये एवढे सर्वोत्तम गुण कसे घेतलात, तर त्याला काय मिळेल, बाय स्टडिंग हार्ड. STUDYING, बाय स्टडिंग हार्ड, है ना. बाय स्टडिंग हार्ड, बाय स्टडिंग हार्ड, बाय वर्किंग हार्ड, है ना. म्हणजे क्रियादर्शक. हे बघा, स्टडी हे काय आहे, क्रियादर्शक शब्द आहे, म्हणजेच क्रियापद आहे. त्याला काय लावायचा, ING लावून तुम्ही त्याचं शॉर्ट मध्ये उत्तर तयार करू शकता. जर अंडरलाईन केलं तर तुम्हाला कशाचा प्रश्न बसावा लागेल, हाऊचा प्रश्न. त्याच्यानंतर हाऊ लॉंग, HOWLONG, हाऊ लॉंग म्हणजे किती वेळ, है ना. किती वेळ म्हणजे काय आहे, वेळ दर्शक. याचं उत्तर काय आहे, वेळ दर्शक. मग वेळ दर्शक म्हणजे कसं, 2 o'clock, CLOCK, 2 o'clock. किती वेळ थांबलात, 2 तास थांबलो, 3 तास थांबलो, 4 तास थांबलो, 10 दिवस थांबलो, 1 महिना थांबलो, असं वेळ दर्शक, है ना. म्हणजे वेळेचा बोध करून देणारा शब्द म्हणजे हाऊ लॉंग. वेळेचा बोध करून देणारा शब्द म्हणजे हाऊ लॉंग. आणि म्हणून तुम्हाला ते तयार करावं लागतं. तास असेल, है ना, तास असेल, दिवस आता बघा, हे तास, दिवस, किती दिवस थांबलात आपण, 2 दिवस. किती वेळ थांबला, 2 दिवस. किती वर्षे थांबलात, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. हाऊ लॉंग डू यू स्टे देअर, आय स्टे देअर फॉर 10 years. तर असं उत्तर म्हणजे तास, दिवस, वर्षे, है ना. तर अशा प्रकारचा बोध काय करून देतं, हाऊ लॉंग हा शब्द बोध करून देतो. म्हणजे हाऊ लॉंग या शब्दाचा इंडिकेट आहे वेळ दर्शक, है ना. कालावधी दर्शक, तर 2 hours, 3 hours, 1 तास, 2 तास, दिवस 2 days, 5 days, वर्षे 2 years, 5 years, है ना. तर अशा प्रकारे जर ह्या शब्दाला अंडरलाईन केलं तर त्या ठिकाणी हाऊ लॉंगचा प्रश्न आपला तयार करावा लागतो. त्याच्यानंतर आहे हाऊ फर. काय शब्द आहे, हाऊ फर म्हणजे किती दूर, हे काय इंडिकेट करतं, किती दूर, अंतर सांगतं. काय सांगतं, अंतर सांगतं. कसं, 5 किलोमीटर, 5 मैल, है ना, 100 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, है ना. तर अंतर सांगतं किमीमध्ये. कशामध्ये सांगतं हे, किमीमध्ये.
किती लांब, इथून नांदेड किती लांब आहे. हाऊ फर इज नांदेड फ्रॉम हिअर, है ना. हाऊ फर इज नांदेड फ्रॉम हिअर. नांदेड इथून किती अंतरावर आहे. तर तुम्ही म्हणाल 50 किलोमीटर, 60 किलोमीटर, 20 किलोमीटर. जर किलोमीटरच्या खाली अंडरलाईन केलं म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की हे अंतरदर्शक शब्द आहे आणि अंतर सांगण्यासाठी आपल्याला हाऊ फर हे इंट्रॅगेटिव्ह प्रोनाउन वापरून प्रश्न तयार करायचा असतो. त्यानंतर आहे हाऊ मेनी. हाऊ मेनी, MANY. हाऊ मेनी म्हणजे याचा अर्थ आहे किती. आता हाऊ मेनी म्हणजे किती. आता हाऊ मेनी म्हणजे किती, तर हे काय दर्शवतं. तर हे काय दर्शवतं, संख्या दर्शवतं. संख्या काय दर्शवतं, संख्या, है ना. कोणती संख्या, 1 2 3 4 5 वगैरे 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 संख्या दर्शवतं. कसं, हाऊ मेनी बॉईज आर देअर इन युअर क्लास. तुमच्या वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत. तर विद्यार्थी म्हणतील 20 विद्यार्थी आहेत, कोणी म्हणतील 50 विद्यार्थी आहेत. देर आर 50 स्टुडंट, देर आर 20 स्टुडंट, देर आर 10 स्टुडंट वगैरे वगैरे वगैरे. तर म्हणजेच मोजता येणाऱ्या, दुसरा शब्द म्हणता येईल ठिकाणी मोजता येणाऱ्या. मोजता येणाऱ्या नामाला अनुसरून. नामाला अनुसरून हा प्रश्न विचारला सरून. नामाला अनुसरून हा प्रश्न विचारला जातो. जर संख्येच्या शब्दाखाली जर अंडरलाईन केलं, फॉर 20 स्टुडंट्स इन युअर क्लास, अंडरलाईन, मग त्याला अनुसरून तुम्हाला प्रश्न कोणता करावा बसावा लागेल, तर हाऊ मेनी या प्रश्नार्थक शब्दापासून तो प्रश्न तुम्हाला तयार करावा लागेल. त्याच्यानंतर आहे हाऊ मच. MUCH. हाऊ मच. हाऊ मच म्हणजे कितीच. हाऊ मच अर्थ सुद्धा काय होतो, किती. पण मोस्ट हे काय आहे, संख्या दर्शवत नाही, परिणाम दर्शवतो. परिणाम, परिमाण, परिमाण, परिमाण म्हणजे कसं, मोजता न येणाऱ्या. मोजता न येणाऱ्या. हाऊ मच वॉटर इन द पॉट. भांड्यामध्ये किती पाणी आहे. आपण म्हणतो अ लिटल, व्हेरी फ्यू, ए लॉट ऑफ, है ना. प्रमाण सांगतं, ते परिमाण सांगतं. जर त्याची लिटर मध्ये गणता केली तर आपल्याला मात्र त्याचं उत्तर हाऊ मेनी लिहिता येईल. पण नुसतंच पाणी किती आहे असं विचारलं, दूध किती आहे असं विचारलं तर तुम्हाला काय करावं लागेल, हाऊ मच इज द वॉटर इन द पॉट, है ना. आता वॉटरला खून करीन आणि तुम्हाला प्रश्न तयार करा म्हणेल, है ना. हाऊ मच वॉटर इज, हाऊ मच वॉटर इज इन द पॉट. तर अशा प्रकारे तुम्हाला हाऊ मचचा प्रश्न तयार करावा लागतो. त्याच्यानंतर आहे व्हॉट. आता व्हॉट म्हणजे काय. व्हॉट म्हणजे काय. आता व्हॉट काय सांगतं, सुरुवातीला व्यवसाय दर्शवतो. व्यवसाय कसं, व्हॉट इज युअर फादर. आपले वडील काय करतात, फार्मर आहेत. व्हॉट इज युअर फादर. व्हॉट आर यू, तू कोण आहेस, तुम्ही काय करता, मी बँकर आहे. म्हणजे व्यवसायाशी निगडीत हा व्हॉटचा प्रश्न विचारला जातो. समजा आता फार्मरला अंडरलाईन केलं आणि फ्रेम WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाइन्ड पार्ट ॲज अ आन्सर असा प्रश्न विचारला तर तुम्हाला डोळे झाकून कशाचा प्रश्न करावा लागेल, काय तिथं वापरावा लागेल, व्हॉट हा शब्द वापरावा लागेल. कारण तो व्यवसायाशी निगडीत आहे आणि व्यवसायाशी निगडीत असल्यामुळं तुम्हाला व्हॉट हा शब्द त्या ठिकाणी वापरून प्रश्न तयार करावा लागतो. बघा पुन्हा क्रियादर्शक. दुसरा शब्द काय शब्द आहे, क्रियादर्शक. क्रियादर्शक कसं म्हणजे कसं, व्हॉट डू यू डिसाइड टू डू. व्हॉट डू यू डिसाइड टू डू. आता टू डू हे क्रियादर्शक शब्द आहे. डिसाइड टू डू काय करायचं ठरवलास तर उत्तर येईल तुमचं टू स्टडी. काय करायचं ठरवलात, टू एज्युकेट. काय करायचं ठरवलात, टू ओपन.
टू ओपन अँड अकाउंट वगैरे वगैरे. म्हणजे हे टू डूच्या ठिकाणी ही क्रियादर्शक शब्द आहे आणि टू डू काढून तुम्हाला त्या ठिकाणी टू स्टडी, टू एज्युकेट, टू ओपन है ना अशा प्रकारचे क्रियादर्शक म्हणजे क्रियापद वापरून तुम्हाला व्हॉटचा प्रश्न तयार करावा लागतो. त्याच्यानंतर व्हॉट मेक्स कशाने, कशामुळे किंवा कशामुळे है ना. स्थिती, मनाची स्थिती सांगते है ना. काय सांगतं, स्थिती सांगतं मनाची. तर आपण स्टेट म्हणजे मनस्थिती है ना. तर म्हणजे कसं शब्द वापरला जातो ह्या ठिकाणी. आता व्हॉट मेक्स ही डम इन डिस्पेअर, तो कशामुळे निराश झाला. व्हॉट मेक्स ही फेल्ड, तो कशामुळे नापास झाला. व्हॉट मेक्स ही गॉट द हायेस्ट मार्क, त्याला एवढे मार्क कशामुळे मिळाले. तर त्याचं उत्तर तुम्हाला क्रियादर्शकच द्यावं लागेल. कसं, बाय वर्किंग हार्ड, है ना. तो कशामुळे निराश झाला. सडन डेथ ऑफ हिज फादर ही डम इन डिस्पेअर है ना. तर असे व्हॉट मेक्स ही स्थितीशी संबंधित आहेत, मनाच्या माइंडशी संबंधित आहेत. म्हणून कशाने किंवा कशामुळे है ना. तर असे प्रश्न आले, अंडरलाईन केलं तर तुम्हाला व्हॉट मेक्स हा शब्द त्या ठिकाणी बसवावा लागतो. आता एक पुन्हा आपण 13 इंट्रागेटिव्ह प्रोनाउनची माहिती बघितली है ना. ते काय इंडिकेट करतात आणि त्या इंडिकेट पासून आपल्याला कुठला प्रश्नार्थक शब्द त्या ठिकाणी वापरून प्रश्न तयार करायचा असतो हे आपण शिकलो आहोत. आता